चला तर मग आपण बासुंदी कशी बनवायची हे पाहूया। बासुंदी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि चारोळे घालून मंद गॅसवर आपण याला फ्राय करून घेऊया। यामध्ये आता आपण 150 ग्रॅम खवा घालूया। मंद गॅसवर खवा आपण परतवून घेऊया। मंद गॅसवर खवा छान परतलेला आहे। 1 लिटर म्हशीचं दूध मी एका साईडला गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपण दूध घालून घेऊया। खव्यामुळे बासुंदीला खूप छान थिकनेस येतो। खवा आणि दूध आणि ड्रायफ्रुट्स हे सगळं एकजीव होईपर्यंत आपण याला हळूहळू हलवत राहूया। दूध आणि खवा छान एकजीव झालेला आहे। याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित उकळी येऊन देऊया। कॅरमल करण्यासाठी कढईमध्ये अर्धा कप साखर घालूया। गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवूया। साखरेला अजिबात हलवायचं नाही, यामध्ये पाणी पण घालायचं नाही। मंद गॅसवर हळूहळू साखर विरघळते। मंद गॅसवर हळूहळू साखर विरघळत आहे। एकही थेंब पाणी घातलेलं नाहीये आणि सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। मधाला जसा कलर आहे त्या रंगाचं कॅरमल आपल्याला बनवायचं आहे। हे गरम गरम कॅरमल आपल्याला दुधात घालून घ्यायचं आहे। खूप छान सोनेरी रंगाचा कॅरमल आपलं हे तयार झालेला आहे। सोनेरी रंगाचं कॅरमल आपलं इतकं सुंदर दिसत आहे, तयार झालेलं आहे। हे यामध्ये आपण बासुंदीमध्ये घालून घेऊया। बासुंदी व्यवस्थित उकळवत ठेवलेली आहे। आता यामध्ये वेलची पूड घालूया। आज आपण अगदी झटपट होणारी बासुंदी बनवत आहोत। सणावाराच्या दिवशी आपल्याला एखादा गोड पदार्थ अगदी झटपट बनवायचा असतो, त्यावेळेस अशी झटपट बनणारी बासुंदी उत्तम पर्याय आहे।